बालुशाहीची रेसिपी. सो लेट्स टेक अ लुक. आणि तुम्हाला एवढी आवडेल ना, तुम्ही एकदम म्हणजे मस्त आहे रेसिपी. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटते. तर सर्वप्रथम आधी सर्व साहित्य एकाजवळ घ्या. म्हणजे मी 2.5 वाटी मैदा घेतला, 1 वाटी 2.5 वाटी मैदा घेतला, तर अर्धा वाटी तूप, देसी तूप म्हणजे गावठी तूप. ओके. आणि थोडंसं मीठ टाकायचं त्यात. आणि मग ते थोडंसं स्पून मिक्स करून घ्या. म्हणजे 2.5 वाटी तुम्ही मैदा घेतला तर अर्धा वाटी तूप, नंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, थोडंसं मीठ पण टाका. आणि हे सगळं एकजीव असं करून घ्या मस्त. थोडंसं पाणी टाका, म्हणजे एकदम तो घट्ट मळायचा नाही आहे, एकदम असं रफ लेयर्स आले पाहिजे आपल्या खाज्याला, असं मळायचं. नंतर असे डोनट्स टाईप हे बनवायचे, वडे आपण बनवतो ना तशा टाईपमध्ये आपण ते खाज्या टाईपमध्ये ते छोटे छोटे गोळे बनवायचे. ते परत फुटतात तेलात आपण फ्राय केल्यावरती. मग ते छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि असं मध्ये होल द्यायचं. नंतर साखरेच्या पाकासाठी एका डब्यामध्ये 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी असं करून आपल्याला शुगर सिरप बनवायचं आहे. त्यासाठी घट्ट 2 वाटी साखर घेतली तर 1 वाटी पाणी, तर असं बनवायचं. तर थोडंसं केसर आणि वेलची पावडर पण टाकायची आणि ते उकळ घेऊन साईडला ठेवून द्या. नंतर एकाकडे तेल गरम करून मस्तपैकी त्यात सगळे खाजे आपल्याला टाकायचे, थोडे थोडे टाकायचे आणि एकदम नाजूक असतात ते तर व्यवस्थित टाकायचे आणि व्यवस्थित आलटी-पलटी करायचे. आणि एकदम बारीक फ्लेमवरच, मीडियम फ्लेमवर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. तर 5-5ची बॅच टाकली तर व्यवस्थित होते. एकदाच सगळे जास्त टाकू नका, थोडेसेच टाकायचे पाहिजे. ते फुटतात व्यवस्थित, आपल्याला करायला पाहिजे. असे गोल्डन होतपर्यंत आपल्याला फ्राय करायचे. अगदीच सावकाश असं आपण आलटी-पलटी करायचे 2-3 वेळा आणि एकदम बारीक फ्लेमवरच आपल्याला ते शिजवायचे आहेत. एक-2 वेळा पलटी करायचे आणि असे थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व आपल्याला असेच तळायचे आहेत. साखरेचं पाक पण एका बाजूला रेडीच ठेवायचं आहे. आणि आता हे झालं आपण इन्स्टंटली ते शुगर सिरपमध्ये टाकायचे आहेत. तर फक्त आपल्याला 5 मिनिटच ठेवायचे आहेत, पण 2 मिनटं एका साईडला 2 मिनटं शुगर सिरप ऑब्झर्व करून घ्यायचं, परत पलटी करून त्या साईडनं पण ऑब्झर्व करून घ्यायचं आणि नंतर ते काढून घ्या एका दुसऱ्या डब्यामध्ये. अशा प्रकारे सर्व आणि खायला एकदम चविष्ट लागतात. तुम्ही एकदा कराल तर परत परत करत राहा, खूपच मस्त लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झाले आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की बनवा, एकदम सॉफ्ट होतात.